वेगळी आघाडी होती, पुढं मोठं आव्हान असणार आहे, कसं सामोरं जाणार आहे निवडणुकीला? असं आव्हान वगैरे काय नाही आहे. इंदापूर शहरातील तमाम मतदार राजांच्या व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर व त्यांच्या आशीर्वादानं इंदापूर शहरामध्ये शहर पातळीवरती कृष्णा भीमा विकास आघाडी या आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रदीपदादा गारटकर व त्यांच्याबरोबरचे 20 नगरसेवकांसाठी उभे असलेले उमेदवार या आघाडीला सर्व मतदार राजांचा खूप मोठा पाठिंबा आणि आशीर्वाद निश्चित आहे. या आघाडीचे नेतृत्व करणारे प्रदीपदादा गारटकर हे सक्रिय लहानपणापासून त्यांचं सगळं वास्तव्य हे इंदापूर शहरामध्ये गेलेले, शहरातली त्यांना खडानाखडा सगळ्या गोष्टीची माहिती आहे आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ते या ठिकाणी या विधानसभेला उभे आहेत. मतदार राजाच्या आशीर्वादानं खूप मोठ्या फरकानं प्रदीपदादा गारटकर हे विजयी होतील अशी मला खात्री आहे. पक्षाकडून त्यांच्यावर अन्याय झाला असं वाटतं का? त्यांनी राजीनामा दिला पक्षाचा, भरत शहाला त्यांचा विरोध होता. हो, प्रदीपदादा गारटकर यांना पहिल्यापासून ते सांगत होते की आपण एक आपल्यातला कार्यकर्ता या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी उभा करू आणि त्यांना आपण निवडून आणू, अशी भूमिका प्रदीपदादा गारटकर यांची या ठिकाणी ठामपणे होती. परंतु त्यांनी त्यांच्या पातळीवरती त्यांचं काय कोणी ऐकलं गेलं नाही आणि नंतर मग त्यांची इच्छा जी होती ती कार्यकर्त्याला नगराध्यक्ष करण्याची प्रदीपदादाची होती. ती जेव्हा लक्षात आलं तसं होत नाही तेव्हा इथल्या नागरिकांनी मतदारांनी प्रदीपदादा यांना आग्रह केला. आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आग्रह केला, त्यांना विनंती केली आणि उभं राहण्यासाठी त्यांना या ठिकाणी विनंती केल्यानंतर त्यांनीही ती विनंती मान्य केली आणि इंदापूर शहराच्या विकासासाठी आज प्रदीपदादा गारटकर हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे आहेत. आणि मला खात्री आहे जर इंदापूर शहरातील नागरिकांनी त्यांना 5 वर्ष काम करायची संधी दिली तर इंदापूर शहराचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. इथं काय समस्या जाणवतात? इथं समस्या भरपूर समस्या आहेत. इथं शिक्षणाची समस्या आहे. जिथं जी काय प्राथमिक शिक्षण आहे, जे जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या शाळा वर्गखोल्या व्यवस्थित नाहीत, वरनं पत्रा गळतोय, तिथं व्यवस्थित शौचालय नाही आहे, अंगणवाडीला रूम नाहीत. अंगणवाडी ही साध्या ह्याच्यामध्ये म्हणजे तुमच्या मंदिरामध्ये या ठिकाणी अंगणवाडी भरली जाते. एकीकडं आपण पाहतो शिक्षण किती महत्त्वाचं असतं. जे मोठे लोकांची सगळी ही आहेत ते लाख 1.5 लाख रुपये फी घालून मोठ्या मोठ्या शाळेमध्ये ते शाळेत घालतात मुलांना आणि इथल्या नागरिकांनी कुणाकडे जायचं? शिक्षण व्यवस्थेचा अभाव इंदापूर शहरामध्ये निश्चित आहे. पाण्याचा अभाव इन द सेन्स काय की शेजारी भीमा नदी आहे आणि भीमा नदीमधलं जी पुण्यावरून पाणी येतं हे अतिशय खराब पाणी आहे आणि ते पाणी जर आपण तपासलं आत्ता सध्या साठलेल्या पाण्याचं तर ती जनावराच्या दुह्याच्या लायकीचं सुद्धा पाणी ते नाही आहे. त्यामुळं तिथलं RO प्लॅन्ट, स्वच्छ प्लॅन्ट पाणी इंदापूर नागरिकांना 24 तास × 7 स्वच्छ पाणी हे इंदापूर शहरातील नागरिकांना या ठिकाणी मिळलं पाहिजे, जे आज या ठिकाणी मिळत नाही. त्यावरती काम करणं गरजेचं आहे. आता इंदापूर शहरामध्ये जी मेन पेठ आहे तिथं जर जायचं म्हणलं तर 4 व्हीलरची गाडीसुद्धा ते मुख्य या ठिकाणी बाजारपेठेमध्ये जात नाही. पार्किंगला कुठं गाड्या लावायच्या असल्या तर पार्किंगला आपण गाड्या लावू शकत नाही. म्हणजे अशी परिस्थिती इंदापूर शहराची आहे. आणि इंदापूर शहर हे पुणे सोलापूर हायवेवरचं मुख्य शहर असल्यामुळं इथं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांची ये-जा राहते, नागरिकांची ये-जा राहते. इथल्या शहरातील नागरिकांना ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, शौचालय सार्वजनिक सुलभ शौचालयसुद्धा इंदापूर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये नाही आहे. सत्य परिस्थिती आहे. म्हणजे काय म्हणजे ह्याच्यापेक्षा काय आणखी मला मी सांगू शकतो. त्याचबरोबर लाईटचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, विविध मोठे मोठे प्रश्न आहेत. आज इंदापूर नगरपालिकेचं ऑफिस 3 वर्ष झालं इमारत या ठिकाणी उभी आहे आणि किती ऑफिस या ठिकाणी सुरू नाही आहे. मध्यंतरी थोडा पाऊस जरी झाला तरी सगळ्या बाजारपेठेमध्ये गुडघे इतकं पाणी या ठिकाणी दुकानामध्ये गेलं. ते व्यापाऱ्यांचं एवढं मोठं नुकसान झालं. गटारी सगळ्या तुंबलेल्या गेलेल्या होत्या. ह्याचा म्हणजे म्हणजे कारण काय या गोष्टीचं खूप मोठं तुम्हाला यासाठी सांगता येईल. आणि यावरती एकच मार्ग आहे
त्यामध्ये कृष्णा भीमा विकास आघाडी म्हणजे प्रदीपदादा गारटकर हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्याबरोबर 20 उमेदवार हे नगरसेवक म्हणून या ठिकाणी उभे आहेत. नागरिकांनी व मतदार राजांनी जर 5 वर्ष संधी दिली तर मला वाटतं इंदापूर एकच ध्यास आणि इंदापूर शहराचा विकास एक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होऊ शकतो अशी मला खात्री आहे. आणि इंदापूर शहरातील मतदार राजाच्या आशीर्वादानं 100% तुम्हाला खात्री देतो की 21-0 या ठिकाणी मतदार राजा केल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू. येस.